भारतरत्न आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन अभिवादन केले। बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांनी पुष्पांजली वाहत त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित केली। यावेळी काँग्रेस आमदार संजय मेश्राम यांच्यासह कार्यकर्तेही उपस्थित होते। समता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांनी भरलेला हा क्षण नागरिकांसाठीही प्रेरणादायी ठरला। बाबासाहेबांच्या विचारांना पुन्हा एकदा सलाम करत समाजातील वंचित आणि उपेक्षितांच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प वडेट्टीवार यांनी व्यक्त केला। संविधान शिल्पकार विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा आज महापरिनिर्वाण दिवस। आजच या जगामध्ये शोषितांच्या, पीडितांच्या, दलितांच्या, बहुजनांच्यावर प्रचंड एक शोककळा आणि दुःखाचं सावट होतं। ज्या महामानवाने हजारो वर्षापूर्वीची जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था, धर्मव्यवस्था ही संपुष्टात आणण्याचं काम केलं आणि माणूस म्हणून जगण्याचा आम्हा बहुजनांना अधिकार दिला। त्या महामानवाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून आज आम्ही या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं इथे आलो। बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही आहे, तोपर्यंत या देशामध्ये संविधान आहे तोपर्यंत या देशामध्ये हुकुमशाही येणार नाही। कारण भारताचं संविधान हे या बहुजनांचं सुरक्षा कवच आहे असे आम्ही मानतो आणि हे सुरक्षा कवच बाबासाहेबांनी दिलं आहे। त्या महामानवाच्या चरणी वंदन करून शक्ती मिळते। आज त्यांच्या या दिवसाच्या निमित्तानं या पावनस्थळी आल्यानंतर एक ऊर्जा मिळते आणि लढण्याचं बळ मिळतं। त्यामुळेच आज अभिवादनाला आम्ही आलो।